शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेना नक्की का फुटली या संदर्भातला गौप्यस्फोट जो आहे तो केलेला आहे। मंत्री भरत गोगावले यांनी दावा केलेला आहे की शिवसेना जी आहे ती रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे फुटली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, शिवसेना फुटली त्यानंतर अनेक टीका टिप्पणी किंवा आरोप प्रत्यारोप जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झाले। भरत गोगावले असं म्हणतात की रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली, याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का? नाही, खरं तर अस्सल गावरान शब्द माझ्या तोंडात येत आहेत आता भरत गोगावलेंसाठीही आणि शिंदे गटातल्या सगळ्या लोकांच्यासाठी। 3 वर्षांपासून आपल्या गद्दारीचं ज्यांना अजूनही योग्य समर्थन सापडलेलं नाही, जे सुरुवातीला गेले होते त्यावेळेला आम्हाला उद्धवजी वेळ देत नव्हते असं सांगत होते, नंतर आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहोत, नंतर काय तर आम्हाला निधी मिळत नव्हता, नंतर काय तर तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली म्हणून आम्हाला ते जमत नव्हतं, अशी सगळी कारणं आता सांगून झालेली आहेत। आणि आता एक नवं कारण, खरं तर मला त्याच्यात काही फार विशेष असं वाटत नाही, कारण इथला सगळा पुरुषसत्ताक समाज जर बघितला तर पुरुषसत्ताक जातपितृसत्ताक व्यवस्था जी असते त्या जातपितृसत्ताक व्यवस्थेमध्ये कायम स्त्रीला बळी ठरवलं गेलेलं आहे। अगदी आपल्याकडे रामायण आणि महाभारताबद्दल सुद्धा टिंगलटवाळकीने बोलताना रामायण महाभारत कुणामुळे घडलं तर स्त्रीमुळे घडलं असं सांगितलं जातं। वास्तविक रामायणाचा जर सगळा धागा बघितला तर जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा काय होऊ शकतं तर ते रामायण होऊ शकतं, आणि जेव्हा अतिसत्तेची हाव असते तेव्हा काय होतं तर ते महाभारत होतं। मात्र असं असताना सुद्धा सीता द्रौपदी सारख्या स्त्रियांना सुद्धा इथं बदनामीपासून या लोकांनी सोडलेलं नाही। अशा सगळ्या जातपितृसत्ताक व्यवस्थेमध्ये भरत गोगावले सारख्या एखाद्या माणसाला 3 वर्षाच्या नंतर सगळी कारणं सांगूनही जेव्हा आपलं काहीच चालत नाही असं वाटतंय तर त्यावेळेला मला असं वाटतं की भरत गोगावलेला आमदारकी कुणामुळे मिळाली जरा लक्ष ठेवावं। तुमचं काय म्हणणं आहे? एकनाथ शिंदेंना हीन वागणूक दिली असं तुमचं म्हणणं आहे का? खरंच हीन वागणूक दिली एकनाथ शिंदेंना, उद्धव ठाकरेंनी खरंच हीन वागणूक दिली। चुकले उद्धव ठाकरे, म्हणजे त्यांना शाखा प्रमुख करणं, त्यांना विभाग प्रमुख करणं, नगरसेवक करणं, महापौर करणं, नगर विकास मंत्री करणं, अगदी इतका गब्बर करणं की त्याने 50-50 कोटी रुपये देऊन एक आमदार पळवून न्यावा, हे वागणूक देणं म्हणजे चुकलेलं आहे उद्धव ठाकरेंचं। फारच मोठी चूक केली त्यांनी की एवढी गब्बर माणसं बनवली। भरत गोगावले आबाळात न पडले आणि पालकमंत्री पदासाठी भांडायला लागले असं नाही। भरत गोगावलेची भंगार विकण्यापासूनची आत्तापर्यंतची जी अख्खी औकात आहे ती औकात याच ठाकरे कुटुंबाने बनवलेली आहे। याच्या उपर जर भरत गोगावलेचं म्हणणं असेल की जाणीवपूर्वक जर इथल्या जातपितृसत्ताक व्यवस्थेने भारावून जाऊन जर त्यांना असं वाटत असेल की नाही आपण एखाद्या बाईचं नाव घेऊ शकतो आणि आपण अशा इतक्या गलिच्छ आणि खालच्या पातळीचं राजकारण करू शकतो, तर भरत गोगावलेंनी छातीवर हात ठेवावं आणि सांगावं मग तुमची आमदारकी कशी झाली, कुणामुळे तिकीट मिळालं? जर उमेदवारी आणि तिकीट वाटपात जर एखाद्या स्त्रीचा हस्तक्षेप आहे असं वाटत असेल तर मग भरत गोगावलेला चुकलं, मग त्यांचं भरत गोगावलेला आमदारकी नाही मिळायला पाहिजे होती। मग भरत गोगावलेला का आमदारकी दिली? भंगार विक्यास ठेवायला पाहिजे होतं ना। एखाद्याला त्याच्या बौद्धिक कुवतीपेक्षा जास्त मिळालं की त्याचा भरत गोगावले होतो, हे याचं उदाहरण आहे। दुसरं असं राजे हो की मला खरं तर भरत गोगावलेबद्दल फारच सहानुभूती, पण आज त्यांनी ती सहानुभूती गमावली माझ्याकडनं। बघा, मी वारंवार सांगते माझं शिवसेनेचं किती काळ पटेल आय डोंट नो, मी शिवसेनेसोबत किती काळ असेल मला माहीत नाही, याचा अर्थ मी शिवसेना सोडणार आहे असं लगेच गजब करायचं कारण नाही। परंतु मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर तुम्हाला पटत नाही तर तुम्ही सन्मानानं बाजूला व्हायला शिकलं पाहिजे। हे असले गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण करणं थांबवलं गेलं पाहिजे। ज्या पद्धतीने मी गेल्या 3 वर्षात अनुभवलेली शिवसेना, गेल्या 3 वर्षात अनुभवलेल्या रश्मी वहिनी आणि ते सगळं अत्यंत सभ्य सुसंस्कृत आणि सोज्वळ कुटुंब बघता, त्या कुटुंबावर किती वार करावेत, किती वार करावेत त्याला लिमिट आहे। भरत गोगावले सारख्या माणसांनी एकदा तरी बायकांचा आधार घेणं सोडून स्वतःच्या बलबुत्यावर उभं राहावं, आणि एवढा बायकांवरती आरोप करण्याचा नाद असेल तर भरत गोगावलेंना
आदिती तटकरे नावाच्या एका बाईंनी कसे नाकीनऊ आणलेले आहेत आणि तुम्हाला मंत्रिपद सुद्धा मिळत नाहीये. त्याचं काय करणार आहात ते बोला. आज तुमचं वाटोळं जे झालेलं आहे, तुमचं मंत्रिपद जे गमावलेलं आहे, ते रश्मी ठाकरेंमुळे कदाचित तुम्हाला आमदारकी मिळाली असेल, पण आदिती ठाकरेंमुळे तुम्हाला, आदिती तटकरेंमुळे तुमचं मंत्रिपद गमावलेलं आहे. ह्याचं भान त्यांना असावं आणि मग त्याच्यावर बोलावं. नाही, मात्र ते असं म्हणतात की ज्यावेळेस नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले किंवा राज ठाकरे बाहेर पडले, छगन भुजबळ बाहेर पडले, ते सगळे परत शिवसेनेमध्ये येणार होते. याच्यामध्ये खरंच काय तथ्य आहे का? किंवा आता जी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत असं म्हणताय? सांगू का, राणे काही करू शकतात. मला राज ठाकरेंचं माहित नाही, पण राणे कुठेही जाऊ शकतात. राणे उद्याला राणे अजून बघा, राणेंनी स्वाभिमान नसताना स्वाभिमानी पक्ष काढला, मग तोच स्वाभिमान गहाण टाकला आणि मग स्वाभिमान गहाण टाकून पुन्हा भाजपच्या पायथ्याला गेले. ज्या राणेंनी आज काँग्रेसवर टीका करत आहेत ते राणे त्याच काँग्रेसच्या पायथ्याशी 10 वर्ष लाचारी करत होते. 10 वर्ष कुर्निसाद करून अक्षरशः काँग्रेसचा अकबर अली रोडचा रस्ता आणि तिथले उंबरे झिजवले. मॅडम सोनिया यांची हुजरेगिरी करण्यामध्ये तिघा बाप लेकांची अख्खी हयात गेली. ते राणे काहीही करू शकतात. राणेंना पद मिळालं म्हणजे थूक कर चाटणे वाले को क्या कहते हैं. उद्या पद कुणी देऊ केलं तर राणे फडणवीसांना सुद्धा डिच करून अजून काही वेगळं कांड करू शकतात. त्यामुळे राणेंच्या विश्वासार्हतेबद्दल मला वाटतं की खरंच माझ्यापेक्षा जास्त गोगावलेंना माहिती असेल. ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे एकत्र येणार आहेत ते आता ती संधी जी आहे ती उद्धव ठाकरेंनी गमावलेली आहे. मग ते 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची झालेली भेट असेल किंवा 2 ठाकरे बंधू एकत्र येणार याची जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये काय नक्की कुठं अडलेलं आहे? म्हणजे राज ठाकरेंकडून प्रस्ताव येत नाही की उद्धव ठाकरेंकडून? ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी ही संधी गमावली. भरत गोगावले यांचा एवढा बुद्ध्यांक नाही की भरत गोगावलेंनी एवढ्या मोठ्या विषयांवर बोलावं. भरत गोगावलेंनी एवढंच लक्षात ठेवावं, आपलं मंत्रिपद कसं पदरात पाडून घ्यायचं. तुम्हाला जमू देत नाहीये राष्ट्रवादी, फ्रस्ट्रेशन आले, मेंदूचा इलाज करून घ्या. राहिला प्रश्न दोघा भावांचा, ते भाऊ आहेत. उद्धवच्या खांद्यावर राज आणि राजच्या खांद्यावर उद्धव जाणार आहे. भरत गोगावलेचा संबंध नाही येत मध्ये, माझा सुद्धा संबंध येत नाही. दोघे भाऊ आहेत. त्या दोघा भावांनी काय ते ठरवायचे. आणि त्याला जोडून अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आम्ही महाराष्ट्राच्या इच्छा ज्या आहेत त्याचा सन्मान करत आमची संयमी वागणूक आहे. याचा अर्थ आम्ही हीनदीन आहोत, लाचार आहोत असं अजिबात नाही. आम्ही आमचं लढायचं ठरवलंय. आम्ही भरत गोगावले सारखे पाय लावून गुवाहाटीला पळणारे नाही आहोत. आम्ही भरत गोगावले सारखे मंत्रिपद नाही मिळालं तरी त्याच अजितदादांच्याकडे पुन्हा 10 वेळा जाणारे नाही आहोत. आम्ही भरत गोगावले नाही आहोत की मागच्या वेळेला अक्षरशः एकनाथ शिंदेंनी म्हणजे सगळं काय म्हणता येईल त्यांच्या सगळा, ज्याला आमच्या गावाकडच्या भाषेत इस्तू इजवणे म्हणतात, तो इस्तू इजवून टाकला. अरे ज्यांना शेवटच्या 8 दिवसामध्ये एसटी महामंडळ मिळालं त्यांनी काय शहाणपण आणि काय स्वाभिमानाच्या गप्पा माराव्यात. गोगावले जरा स्वतःच्या गिरेबांमध्ये जरा वाकून बघा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा, मग बाकीच्या गोष्टींवर बोला. त्यांचं असंही म्हणणं आहे ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. एकीकडे चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेचं नेतेपद जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं होतं. म्हणजे एकीकडे त्यांचं असं म्हणणं होतं की चर्चा तरी पूर्ण होऊ द्यायची होती. उद्धव ठाकरेंनी हीन वागणूक दिली, एकनाथ शिंदेंना जी वागणूक मिळाली त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मात्र मिलिंद नार्वेकरांना जे पाठवलं ती चर्चा तरी नक्की पूर्ण करायची. नाही, एकनाथ शिंदेंना म्हणजे शाखा प्रमुख करणं, विभाग प्रमुख करणं, नेता करणं, सभागृह नेता करणं, महापौर करणं, एकनाथ शिंदेंना अगदी एवढे सगळे अधिकार देणं ही हीन वागणूकच आहे. आणि अशीच हीन वागणूक याही माणसाला दिली की जो माणूस कधी काळी फक्त भंगार विकायचा, फक्त भंगारावर ज्या माणसाचा उदरनिर्वाह होता, त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं याच मातोश्रीने केलं. आणि याच मातोश्रीमधल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर त्यांचा वसा वारसा चालवणाऱ्या रश्मीताईंनी यांना प्रेमाने औक्षण करून, चहा पोहे खाऊ घालून, यांना अगदी आपुलकीचा तो सगळा वातावरण त्यांना बहाल करून, हे सगळं हीन वागणुकीमध्ये येतं. त्यांनी काय करायला पाहिजे होतं? त्यांनी यांना ज्या पद्धतीने फडणवीस किंवा शहा, मोदी आता जसे वागवतात
तशा पद्धतीने हाडतूड करून आता जे स्टेजवर बऱ्याचदा दिसतं की शिंदेंकडे कोणी कटाक्षसुद्धा न टाकता ज्या पद्धतीने शहा निघून जातात किंवा मोदी त्यांच्याकडे बघणं सुद्धा पसंत करत नाहीत किंवा गोगावलेंची अवस्था काय असते, काय गोगावले, अहो गोगावले साधं तुम्हाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तुमच्या जिल्ह्यातलं झेंडावंदन करायचा अधिकार नाही राव. तुम्ही साधा एक झेंडा फडकवू शकत नाही आणि तुम्ही काय शानपणाच्या बाता मारताय. नका तोंड उघडायला लावू. बात निकले तू की तो बहुत दूर तलक जाएगी. आता तर बघा कसं तुमची कोंडी करण्यासाठी, म्हणजे मला खरंच तुमच्याबद्दलची सगळी सहानुभूती तुम्ही गमावली आहे तुमच्या भाषेतनं आज. अहो राजे, एका आदिती तटकरेने तुमचं जगणं हराम केलं होतं. आता स्नेहल जगताप पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले आहेत. आता या सगळ्या बायकांमधून आधी स्वतःला स्वतःचं राजकीय अस्तित्व कसं उभं करता येईल याकडे प्रयत्न करा. TV9 हे कोट करा. ही स्नेहल जगताप राष्ट्रवादीत सामील झालेल्या किंवा आदिती तटकरे ह्या सगळ्या बायांच्या मधून कशा पद्धतीने गोगावले स्वतःचं राजकीय अस्तित्व उभं करणार आहेत ते आधी बघा, मग बाकीच्या गोष्टींवर बोला. दुसरा राजकीय प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार, मग ते अजितदादा असतील किंवा मग शरद पवार असतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले आमदार अस्वस्थ आहेत अशा पद्धतीची एक चर्चा आहे. मात्र पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही. शरद पवारांसोबतचे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये खरंच अस्वस्थता आहे किंवा गिरीश महाजन असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सुद्धा काही लोक जे आहेत ते भाजपमध्ये येतील. खरंच महाविकास आघाडीमधले जे नेते आहेत ते महायुतीच्या उंबरट्यावरती आहेत का किंवा अस्वस्थता आहे का? नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार असतील किंवा अजितदादा असतील, या दोन्हीही पक्षाला स्वतंत्र प्रवक्ते आहेत. त्यांची बाजू मांडणारे लोक आहेत आणि चांगली बाजू मांडतात. अगदी तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला जास्त संयुक्तिक असेल. त्या पक्षाची मी प्रवक्ता नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आता पुन्हा एकदा एसटी विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे की एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं अशी कामगारांची मागणी आहे. उद्यापासून ते कदाचित संपावर सुद्धा जाऊ शकतात. राज्य शासनाला एसटीचं विलिनीकरण जे आहे ते राज्य शासनामध्ये करायचं नाही किंवा तो तिजोरीवरती भार परवडणार नाही किंवा आधीपासून जे महामंडळ स्वतंत्र आहे त्याचं नक्की पुढे काय होऊ शकतं. एसटी कामगार सातत्यानं त्यांच्या तक्रारी ज्या आहेत ते राज्य शासनाकडे नाही. त्याचं काय होऊ शकतं हे आझाद मैदानावर अगदी डासांच्या माऱ्यामध्ये जे झोपून लोक होते त्यांना विचारलं पाहिजे की काय होऊ शकतं. ते त्यांनाही विचारलं पाहिजे. नक्की नाही, आझाद मैदानावर बरेच जण झोपलेले होते, भाजप प्रणित सगळे सुपारीवाद सगळे. आणि विशेष म्हणजे तिथे सिल्वर ओकला ज्यांनी घरात माणसं घुसवली आणि पवारांचा उल्लेख वयोवृद्ध पुढारी करण्यापर्यंत ज्यांची मजल गेली, किंबहुना तशी मजल जावी अशी मुभा आणि वातावरण ज्या फडणवीसांनी तयार करून दिलं, त्या फडणवीसांना प्रश्न विचारले पाहिजे त्यावर. आपण पाहतोय की भरत गोगावले यांनी जी टीका केलेली आहे त्या भरत गोगावलेंना उमेदवारी जी आहे ती रश्मी ठाकरेंमुळे मिळाली. मात्र भरत गोगावले यांचा बुद्ध्यांक जो आहे तो कमी आहे अशी टीका सुषमा अंधारेंनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन नागेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.